महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ओ पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू राम प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजी दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने गदे दावितारो त्यांच्या कृपादाने गदे दावितारो हो दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजी दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने गदे दावितारो त्यांच्या कृपादाने गदे दावितारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सर्वे पिसुकिना संतु सर्वे संतु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् तुकमा पुण्यात् ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ओम नमो ओम नमो करुणा करा दया करुणा करा दया तुमचा पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादल पावन झालो ओम नमो
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा ते बाहेगावान या गावामध्ये सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. श्रीमद भागवत कथा व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ज्यांच्या मुखातून आपण भागवत कथा श्रवण करत आहात ते म्हणजे हरिभक्तपरायण श्री नवनाथ महाराज फुटाणे यांच्या मुखातून आपण सुंदर अशी भागवत कथा श्रवण करत आहात. जसं शुकमुनींनी सांगावं आणि परीक्षितीने ऐकावं तसं आपल्याकरता जे शुकमुनी आहेत ते म्हणजे नवनाथ महाराज सुंदर अशी त्यांची भागवत कथा सुरू आहे. आणि या सुंदर अशा सप्ताहामधील दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आली त्याबद्दल मी सर्वांचेच आभार व्यक्त करते. तसंच या ठिकाणी उपस्थित असणारे सुंदर असे गायनाचार्य मृदंगाचार्य सिस्टीमवाले दादा आमचे चॅनलवाले दादा तसंच परिसरातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार तरुण वर्ग माता भगिनी आणि पुरुष वर्ग तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात तुम्हा सर्वांचे मी आभार व्यक्त करते. संतांच्या वारकऱ्यांच्या आणि आई वडिलांच्या भगवंताच्या चरणावर नतमस्तक ठेवून कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी स्वतःच्या या वारकरी स्वतःच्या वारकरी स्वतःच्या या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी स्वतःच्या वारकरी स्वतःच्या वारकरी स्वतःच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमान पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाच्या सर्वांच्या पाठांतरात असलेला अभंग कीर्तनरूपी सेवेकरता निवडला. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. तुकोबाराय म्हणतात मी संतांच्या पायावरती विश्वास ठेवतोय मी त्यांचा सर्व भावाने दास झालो. याला कारण का परमार्थामध्येच खरं सुख आहे. आता संसार आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी जर पाहिल्या तर संसारातली लोक तुम्हाला जास्त दिवस सहन करत नाहीत. पुरुष वर्ग तुम्ही एखाद्या पाहुण्याच्या घरी गेलात बरोबर की नाही. आवाज हॅलो विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 तुम्ही एखाद्या पाहुण्याच्या घरी गेलात आणि पाहुण्याच्या घरी गेल्यानंतर ते तुमची 1 दिवस सोय करतील 2 दिवस सोय करतील जास्तीत जास्त 3 दिवस काय करतील तुमची सोय करतील. परंतु 4थ्या दिवशी मात्र घरातली भांडे आदळायला सुरुवात होतात. परंतु तुम्ही आळंदीला जा पंढरपूरला जा वृंदावनला जा तिथून तुम्हाला कोणीच हाकलून लावणार नाही. कारण तो भगवान परमात्मा नेहमी आपल्या भक्ताला पायाजवळ ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. भक्ता राखी पायापाशी दुर्जनासी संवारी. तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताला आपल्या पायाजवळ ठेवून दुर्जनाचा संहार करतो. म्हणून आपला विश्वास असणं गरजेचं आहे. आता प्रपंच असो किंवा परमार्थ
दोन्ही क्षेत्रामध्ये विश्वासाची नितांत गरज आहे. संसार हा विश्वासाशिवाय चालत नाही आणि प्रपंच ही विश्वासाशिवाय चालत नाही. आता श्रद्धा वेगळी आणि विश्वास वेगळा. जसं पुत्र म्हणजे मुलगा, बेटा म्हणजे मुलगा आणि लडका म्हणजे कोण? मुलगा. बरोबर की नाही? मग बाप कष्ट करून खाऊ घालतो, याच्यात खुश राहणारा बेटा. बाप कष्ट करून खाऊ घालतो तरीसुद्धा बापाकडे अजून इस्टेट मागणारा कोण? लडका. पण जो म्हणतो ना बाबा मला फक्त तुम्ही हवेत, तुमची इस्टेट नको, त्याला म्हणतात पुत्र. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. तसं श्रद्धा वेगळी आणि विश्वास वेगळा. या दोन्हीमध्ये जमीन आसमान इतका फरक आहे. पहिलं अंतर जर पाहिलं गेलं तर श्रद्धा ही स्त्रीलिंगी आहे आणि विश्वास हा काय आहे? पुल्लिंगी आहे. श्रद्धेमध्ये चढ उतार असू शकतो, विश्वास मात्र सारखा आहे. आता श्रद्धा आंधळीही असू शकते, परंतु विश्वास मात्र कसा आहे? जागृत आहे. मग तुकोबराय म्हणतात तो विश्वास मी संतांच्या चरणावरती ठेवलेला आहे. संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा, मी सर्व भावाने त्यांचा दास झालो. माझा विश्वास संतांच्या चरणावरती आहे. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. मी त्यांचा सर्व भावाने दास झालो. आता विश्वास हा किती अक्षरी शब्द आहे मुलांनो? 3.5 अक्षरी. बरोबर की नाही? विश्वास हा 3.5 अक्षरी शब्द आहे, परंतु त्याचा अर्थ अजूनही या 3.5 हाताच्या देहाला समजलेला नाही. विश्वास म्हणतात कशाला? उदाहरण म्हणून सांगेल ऐका. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर महासंग्राम पेटलेला आहे. पांडवांकडनं कमी सैन्य, त्याच्या 1.5पट सैन्य कौरवांकडून होतं. त्याच्यामध्ये मोठी मोठी बलाढ्य वीर कौरवांकडून होती. त्यामध्ये पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य अशी सर्व मंडळी कोणाकडून होती? कौरवांकडनं. तरीसुद्धा एक दिवस दुर्योधन पितामहाला म्हणतो, पितामह आप खाली शरीर से हमारे साथ हो, लेकिन आपका दिल पांडवों की ओर से है. आप चाहते हो कि पांडवों का ही विजय हो. पितामह म्हणतात, काय म्हटलं दुर्योधन? हो, तुम्हाला वाटतं का पांडवांचाच विजय व्हावा म्हणून तुम्ही मन लावून युद्ध करत नाहीत, फक्त शरीराने आमच्याकडून आहात. असं म्हटल्यानंतर राग आला. अरे असं का म्हणतोस? का म्हणतोस? तुमच्यासारखे शूर योद्धा माझ्याकडून असतानाही त्यांचा एकही योद्धा मरून पडत नाहीत आणि आपले योद्धा मरून पडत आहेत. याचा अर्थ फक्त तुम्ही शरीराने आमच्याकडून आहात, परंतु तुमचं जे मन आहे ते पांडवांकडनं आहे. असं म्हटल्यानंतर एवढा राग आला पितामह भीष्मांना आणि रागाच्या भरामध्ये त्यांनी शपथ घेतली. काय घेतली? उद्या पृथ्वीवर एकही पांडव जिवंत राहणार नाही अशी प्रतिज्ञा केली. आता कौरवांना तर आनंदच झाला, कारण पितामह भीष्म असे आहेत का ते जी प्रतिज्ञा करायचे, जी शपथ घ्यायचे ते ती पूर्ण करायचे. मग एवढी त्यांच्यामध्ये ताकद होती किंवा एवढी त्यांची तयारी होती. आता आपणही प्रतिज्ञा करतो ना, चौकात मुलग्यास शिव्या देतो आणि बाप तन 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 करत घरी येतो. घरी आल्यानंतर बायकोला म्हणतो चाललो घर सोडून. म्हातारी म्हणते, अहो नेमकं झालं तरी काय? अगं तुझ्या कार्ट्यानं चौकात शिव्या दिल्या मला. अहो हळू बोला. नाही बोलणार, चाललो घर सोडून. तुमच्या इथं होतं का असं? पुरुष वर्ग चाललो घर सोडून. ती म्हटली, हो त्याचा मुलगा तुमच्याशिवाय राहत नाही, नका ना जाऊ. मला नको सांगू. तेवढ्यात मुलगा येतो. मुलगा म्हणतो, आई अगं काय झालं? अरे बाळा तू यांना काय बोललास? काही नाही बोललो ग, ते घर सोडून जायचं म्हणतात, जाऊ दे त्यांना. आता असं म्हटल्यानंतर अजूनच राग आला. आतमध्ये गेला, 2-3 ड्रेस भरले आणि निघाला. बायको म्हणते, हो नका ना जाऊ. बायको म्हणते, नका ना जाऊ. तरी हा ऐकत नाही. 2-4 पावलं पुढं गेला. आता तिने 10-15 वेळेस विनवलं, अहो नका जाऊ नका जाऊ, पण हा ऐकायला तयार नाही. तिने सांगितलं, हो थांबा. म्हटला नाही थांबणार. अहो थांबा. म्हटला नाही थांबणार. ती म्हटली, हो थांबा, तुमची ही बॅग राहिली. धरली बॅग आणि फेकली घराच्या बाहेर. आता बॅग फेकल्याबरोबर त्याने विचार केला, एकतर आधीच आपल्या या घरामध्ये कुणी
नाही. एवढी बायको होती ती सुद्धा आता कंटाळून गेली. गपचूप त्याने बॅग उचलली, बायकोजवळ आला आणि बायकोला म्हटलं, हे बघ जाऊ दे म्हटला, त्याचं पण पोरग माझ्याशिवाय राहत नाही, मी काय जात नाही. आपली प्रतिज्ञा टिकली का पुरुष वर्ग? आधीच वयामानानं मला कमी ऐकायला येते, त्यातली त्यात तुम्ही फक्त मान हलवायला. आपली प्रतिज्ञा टिकली का? पण पितामह भीष्मांनी प्रतिज्ञा करावी आणि ती सिद्धीला जावी असे पितामह भीष्म. त्या पितामह भीष्मांनी प्रतिज्ञा केली. काय केली? उद्या पृथ्वीवर एकही पांडव जिवंत राहणार नाही. आता रात्र झाली, कौरवांना मात्र आनंद झाला आणि पांडवांचं सर्व सैन्य आता गार झोपलेलं आहे. रात्रीतच जगाचा बाप उठून बसला आणि पाहतो तर काय, सर्व पांडव सैन्य झोपलेले. आता भगवंताचा अतिशय जीव कोणावर आहे? पांडवांवरती आहे, परंतु पांडवांमध्ये अजून एक जनावर आहे जास्त, त्यांचं नाव अर्जुन. भगवंत अर्जुनाजवळ आले आणि अर्जुनाला पाहतात तर काय, अर्जुन घोरतोय, अर्जुन घोरतोय. भगवंताने हात लावला. आता मला सांगा पुरुष वर्ग, आपल्याला यमदूताचा कॉल यावा किंवा मेसेज यावा, टाईम इज ओव्हर, तुमची वेळ संपलेली आहे, उद्या मी तुम्हाला घ्यायला येणार आहे, तुम्हाला झोप येईल का? पुरुष वर्ग, महिला मंडळांना येईल का? झोप येणार नाही. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, पितामह भीष्मांनी घेतलेली प्रतिज्ञा तुझ्या लक्षात नाही का? अरे त्यांनी प्रतिज्ञा घेतली, उद्या पृथ्वीवर एकही पांडव जिवंत राहणार नाही, आणि तरीसुद्धा तुला झोप लागलीच कशी? तेव्हा अर्जुनाने फार गोड उत्तर दिलं. अर्जुन म्हणतात, पितामहांनी जी शपथ घेतली ना, ती शपथ माझ्या समोर घेतली आहे, मला माहीत आहे. त्यांनी घेतली की उद्या पृथ्वीवर एकही पांडव जिवंत राहणार नाही. त्या 5 पांडवापैकी मी एक पांडव आहे. पण भगवंता, मी निवांत झोपलोय, याचं कारण काय आहे सांगू तुला? तेव्हा भगवंत म्हणतात, अरे सांग, तुला एवढी झोप लागलीच कशी, मला आश्चर्य वाटतंय. तेव्हा अर्जुन म्हणतात, भगवंता, अरे आम्हाला वाचवणारा जागा आहे, आम्हाला जागा राहण्याची काय गरज? मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात आघात निवाराया. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात आघात निवाराया. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवाराया. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घाद निवाराया. आपणच जर त्या भगवंतावरती विश्वास ठेवला तर तो परमात्मा मागे पुढे उभं राहून आपल्या भक्ताचं रक्षण करतो. म्हणून भगवंतावरती, संतांवरती विश्वास ठेवला पाहिजे. आता भाविक विश्वासी, भाविक विश्वासी, पार उतरिले त्यासी, उतरिले त्यासी. तुका म्हणे नासी, तुका म्हणे नासी, पुतरक्याचे कपाळी, पुतरक्याचे कपाळी, पुतरक्याचे कपाळी, हे पुतरक्याचे कपाळ. भक्ती पंत बहु सोपा, पलते बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, नागवे या पापा.
येणे जाणे का येणे जाणे का एकाची खंडतिया एकाची खंड येण्याची खंडती येण्याची खंडती आपला भगवंतावरती विश्वास असणं गरजेचं आहे. आता विश्वास कोणावर ठेवावा व कोणावर ठेवू नये याचं देखील सुभाषितकाराने वर्णन केले. नदी नामच नखी नामच शृंगी नामच शस्त्र प्राणी नामच विश्वसं नैवं कुर्वतं श्रीशुच राजकरी शटा. प्रथम सांगितले की नदीवर विश्वास ठेवावा का. आता पुरुष वर्ग मला सांगा, नदीला पूर आला आणि पूर आल्यानंतर आपण जर नदीला म्हटलं की हे नदी खूप अर्जंट मला त्या साईडनं काम आहे, मला एकदा जाऊ दे, जाऊ देईल का. आणि तुम्ही जर गेलात तर निश्चित वाहून नेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नदीवर विश्वास ठेवू नये. पुढे जाऊन सांगितले नखी नामच्या नखाच्या प्राण्यावरती कधीच विश्वास ठेवू नये. मग कुत्रा असेल मांजर असेल कधी ना कधी आपलं नख मारल्याशिवाय राहत नाहीत. शृंगी नामच्या शिंगाच्या प्राण्यावर कधीच विश्वास ठेवू नये. गाय म्हैस बैल कधी ना कधी आपलं शिंग मारल्याशिवाय राहत नाहीत. पुढे जाऊन सांगितले राजावर विश्वास ठेवू नये, कारण राजाचा नेहमी मेंदू गुडघ्यामध्ये असतो की नाही. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगेल ऐका. अकबराने बिरबलाला सांगितलं की हे बघ बिरबला, आपल्याला ना आज राज्यातल्या सगळ्याच जावयांना फाशी द्यायची. काय द्यायची, कुणाला द्यायची, गावातल्या सगळ्या जावयांना फाशी द्यायची. आता राजाचा आदेश म्हटल्यानंतर कोणीच मोडू शकत नाही. काय करावं, बिरबल निघून गेले आणि राजवाड्यामध्ये त्यांनी खांब रवायला सुरुवात केली. आता रात्र झाली आणि बिरबलाला पाहण्यासाठी अकबर गेले की यांनी पूर्ण तयारी केली आहे की नाही, एकदा पाहून यावं. म्हणून अकबर साहेब गेले. पाहिलं तर सर्व खांब लोखंडाचे होते, पण 2 खांब चांदीचे होते. अकबरांनी प्रश्न विचारला बिरबलला, अरे सर्व खांब लोखंडाचे आहेत, मग 2च खांब चांदीचे का. असं म्हटल्यानंतर बिरबल म्हणतो, राजेसाहेब हे जे सर्व लोखंडाचे खांब आहेत ना ते गावातल्या सर्व जावयांसाठी, पण हे 2 चांदीचे खांब आहेत ते तुमच्या आणि माझ्यासाठी. कारण राजा हेही विसरून गेला की आपणही कोणाचे ना कोणाचे तरी जावाई आहोत. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे राजाचा मेंदू नेहमी कुठे असतो, गुडघ्यात. पुढे जाऊन सांगितले स्त्रीवर विश्वास ठेवावा का. महाराजांनी सांगितलं मुळीच नाही. कारण एखादी गोष्ट जर आपण त्यांना सांगितली तर त्या आपल्या जवळून उठतात, बरोबर ना. शेजारणीच्या इथं जातात, तिला म्हणतात हे बघ मी तुला सांगते, तू कुणाला सांगू नको. तिथल्या उठतात, दुसरीकडे जातात. 1च्या 2, 2च्या 4, 4च्या 8, 5 मिनिटात तीच बातमी पूर्ण गावामध्ये पसरते. म्हणून स्त्रियांना काही सांगू नका. म्हणून स्त्रियांवर विश्वास ठेवू नका. पुढे जाऊन सांगतात बायकोवर विश्वास ठेवू नका, बरोबर की नाही. आता पुढे जाऊन काय सांगितलंय, बायकोवर विश्वास ठेवायचा नाही. कारण तरुणपणी बायको जोपर्यंत नवरा घरामध्ये काही कमी पडू देत नाही तोपर्यंत नवऱ्याच्या पुढे पुढे करते. त्यातली त्यात त्याला जर पगार असेल तर पगाराच्या दिवशी म्हणते हो चहा देऊ का, हो पाणी देऊ का, हो नाश्त्याला काय बनवू, जेवायला तुम्हाला डब्बा काय देऊ. आणि एकदा पगार हातामध्ये आली दुसऱ्या दिवशी तो म्हणतो अगं डब्बा झाला का, मला काय तेवढंच काम आहे का, मला तेवढाच धंदा आहे, असं म्हणणारी बायको. म्हणून बायकोवर विश्वास ठेवू नये. कारण जी बायको तरुणपणी नवऱ्याच्या पुढे पुढे करते तीच बायको एकदा का आपला नवरा म्हातारा झाला, एका कोपऱ्याला बसला का भगवंताला विनवणी करते आणि भगवंताला काय म्हणते माहिती, बाईल म्हणे खरा मरता तरी बरे, बाईल म्हणे खरा मरता तरी बरे, बाईल म्हणे खरा मरता तरी बरे, बाईल म्हणे खरा मरता तरी बरे.
म्हणे खरा मरता तरी बरे बैल म्हणे खरा मरता तरी बरे बैल म्हणे खरं मरता तरी बरे बैल म्हणे खरं मरता तरी बरे नासियले घर तुंकोनिया नाशियाले घर तुंकोनिया नासियले घर तुंकोनिया नाशियाले घर तुंकोनिया झाल्याहीन शक्ती नाका डोळे गळती झाल्याहीन शक्ती नाका डोळे गळती झाला ही ना शक्ती नाका डोळे गळती झाल्या ही ना शक्ती नाका डोळे गळती बैल म्हणे घर मरतात तरी बरे नासियेले घर थुंकुनिया या मेल्याने थुंकून थुंकून सगळं घर नासवले याला एकदाच घेऊन जा अशी म्हणणारी बायको म्हणून बायकोवर विश्वास ठेवू नाही. पण पुरुष वर्ग तुम्हाला काय वाटतं बायकोवर विश्वास ठेवावा की नाही? तुमचे लग्न झाले नाहीत पुरुष वर्ग तुम्हाला काय वाटतं बायकोवर विश्वास ठेवावा की नाही? जे नाही म्हणेन त्याची बायको इकडे बरं का ठेवावा की नाही? बायकोवर विश्वास ठेवावा कारण 3 टाईम आपण तिच्या हातचं जेवण करतो. जेव्हा तहान लागेल तेव्हा तिच्या हातचं पाणी पितो. तिच्या जर मनामध्ये काही आलं आणि इथं जर तुम्ही नाही म्हटलात तर निश्चितच संध्याकाळी एकच थेंब औषध आणि तुम्ही गायब. विठाला 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 म्हणून बायकोवर विश्वास ठेवावा. मग पुढे तुकोबराय म्हणतात याच्यावर विश्वास ठेवू नका त्याच्यावर विश्वास ठेवू नका. साधक तुकोबरायांना म्हणतात अहो तुकोबराया मग तुम्ही सांगा आम्ही नेमकं विश्वास ठेवायचा कोणावर? माझे तुकोबराय म्हणतात अहो तुम्हाला ज्याच्यावर ठेवायचा ना त्याच्यावर ठेवा. माझा विश्वास फक्त संतांच्या चरणावरती आहे. हो संताची ये पायी हा माझा विश्वास हो हो संताची ये पायी हा माझा विश्वास संताची ये पायी हा माझा विश्वास संताची ये पायी
संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तुकोबराय म्हणतात, माझा विश्वास संतांच्या चरणावरती आहे आणि मी त्यांचा सर्व भावाने दास झालो. मग तुकोबराय ज्या संतांच्या चरणावरती विश्वास ठेवतात ते संत म्हणजे नेमकं कोण? संत कोणाला म्हणावं? सुभाषितकाराने गोड वर्णन केले. सन्मार्गे वर्तिना संत हा, तद्रूपेन विद्या विनय रुद्धये सैव वर्तती संत हा. सन्मार्गाने वर्तन करणारे, देवा स्वरूप असणारे, विद्या व विनय यामध्ये परिपक्व दशा घातलेले व जगत कल्याणाकरता अवतीर्ण झालेले त्यांना म्हणावं संत. मग संतांच्या चरणावर, संतांच्या शब्दावर विश्वास ठेवून झाले का कोणाचं भलं? जिला वेद कळत नव्हते, जी कुठल्या शाळेमध्ये शिकली नव्हती, संत म्हणजे काय असतात किंवा संतांची सेवा त्यांच्या समोर येऊन करावी ह्याचं देखील तिला ज्ञान नव्हतं. तिनं घर सोडलं आणि संतांची लपून ती सेवा करायची. पण ज्या वेळेस पकडली गेली त्यावेळेस संतांना तिचा भाव कळाला आणि आपल्या आश्रमाच्या शेजारी तिला राहायला जागा दिली आणि तिला सांगितलं, हे बघ, आतापर्यंत भगवंताची तपश्चर्या करूनही आम्हाला स्वतःहून भगवंताकडे जावं लागते, परंतु तुझी एवढी श्रेष्ठ भक्ती आहे, तुझं एवढं श्रेष्ठ नामचिंतन आहे का साक्षात तो परमात्मा तुला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही. आता असं म्हटल्यानंतर ती रोज भगवंताचं नामस्मरण करायची आणि रोज म्हणायची, आश्रमातया कधी रे शिला, आश्रमातया कधी रे शील रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. शबरी, देव तुझा पत्ता काढतील. आता एखाद्या पत्रावरती संपूर्ण पत्ता असला तरी सुद्धा घर सापडत नाही, पण जिचा पत्ताच नाही तिचा शोध काढत भगवान परमात्मा जंगलामध्ये गेले. आता जेव्हा शबरीला संतांनी सांगितलं होतं ना, शबरी देव तुझा पत्ता काढत येईल, तेव्हा तर भगवंताचा जन्मच व्हायचा राहिला होता. तेव्हापासून रोज भगवंताचं नामचिंतन, रोज भगवंताचं भजन. तुम्हाला कावळा माहिती आहे? कावळा माहिती आहे ना? तो कावळा जरी दिसला ना, त्या कावळ्याला पाहून माझी शबरी माता बोल कागा बोल मेरे राम कब आएंगे, बोल कागा बोल मेरे राम कब आएंगे, कागा बोल मेरे राम कब आओगे, बल कागा बोल मेरे राम कब बोल कागा बोल मेरे राम कब आएंगे, बोल कागा बोल मेरे राम कब आएंगे, बोल कागा बोल मेरे राम कब आओगे, बोल कागा बोल मेरे राम कब आओगे, राम कब आएंगे, राम कब आएंगे, राम कब आओगे, राम कब आओगे, राम कब आएंगे, राम कब आएंगे, राम कब आओगे, राम कब आओगे, बोल कागा बोल मेरे राम कब आएंगे, बोल कागा बोल मेरे राम कब आएंगे, बोल कागा बोल मेरे राम कब आओगे, बोल कागा बोल मेरे राम कब आओगे. त्या कावळ्याला पाहून म्हणायची, बोल 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 कागा राम कब आएंगे, बोल 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 कागा राम कब आएंगे, शबरी की झुपड़िया के भाग्य खुल जाएंगे, शबरी की झुपड़िया के
बोल बोल कागा राम कब आएंगे, बोल 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 कागा राम कब आएंगे। रोज म्हणायची जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। आएंगे जब रघुराई तो आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। आएगी रघुराएगी आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से आएंगे जब रघुराई तो आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। आएगी रघुराएगी आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। पूजा की थाली में चंदन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। जब राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। असं रोज त्या भगवंताचं ती नामस्मरण करायची आणि तो सोन्याचा दिवस शबरीच्या जीवनामध्ये उगवला। तिला दिसत नव्हतं स्पष्ट, पण दोन आकृत्या तिच्याकडे येत आहेत। आनंदाने उड्या मारायला लागली, माझे भगवान आले, माझे भगवान आले। आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनो। कोणता हो? हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनो। तो सोन्याचा दिवस शबरीच्या जीवनामध्ये उगवला। आनंदाने उड्या मारायला लागली, माझे भगवान आले, माझे भगवान आले। आता तिच्याकडे खुर्ची सुद्धा नव्हती, तिने भगवंताला दगडावरती बसवलं आणि आता इच्छा झाली भगवंताचे पाय धुण्याची, परंतु पात्र नाही। कारण माझ्या शबरी मातेची परिस्थिती अशी होती, भूक लागली तर झाडाची फळं तोडून खावीत आणि तहान लागली तर ओंजळीनं पाणी प्यावं। शबरी मातेच्या अंतकरणामध्ये जो भाव आलेला आहे तो भाव माझ्या परमात्म्याने ओळखून घेतला आणि परमात्मानं थोडेसे पाय उंच केले। त्या पायाखाली शबरी मातेने हात लावले। एवढी रडली शबरी, एवढी रडली का डोळ्याच्या अश्रुधाराने तिने भगवंताचे पाय धुतले। अशी धन्य शबरी, तिच्याकडे पात्र नव्हतं पण तिची पात्रता होती। आपली घरं पात्राने गच्च भरली, परंतु आपली पात्रता खुशाल नाही म्हणता। अशी धन्य शबरी, तिने काय केलं? भगवंताचं नामस्मरण केलं, संतांच्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि परिणाम जगाच्या मालकाचं दर्शन तिला झालं। ही विश्वासाची ताकद आहे। विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 म्हणून भगवंतावरती विश्वास ठेवला पाहिजे, संतांवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे। तुम्ही करता का नामस्मरण भगवंताचं? कोण कोण करतं? महिला मंडळ, तुमच्यामध्ये कोणी करतं का? तुम्ही करता? वाजवा सर्वांनी जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी। आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, कारण आपण जर भगवंताचं नामस्मरण केलं नाही तर आपल्याला यमाच्या यातना सहन कराव्या लागणार आहेत। मग त्या यमाच्या यातना सहन कराव्या लागणार नाहीत असं जर वाटत असेल ना, तर भगवंताचं नामस्मरण करणं गरजेचं आहे।
जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर भगवंताला कधीच विसरलं नाही पाहिजे. आणि जर तुम्ही भगवंताला विसरलात तर निश्चितच हानी झाल्याशिवाय विसरली तया तोर झाली हानी पचतीला गाणे चौऱ्यातीचा पचतीला गाणे चौऱ्यातीचा हो विसरली तया थोर झाली हानी पचतीला खाणे 84च्या पचतीला खाणे विसरली तया तोर झाली हानी पचतीला गाणे चौऱ्या विसरली तया थोर झाली हानी पचतीला खाणे 84च्या विसरली तया थोर झाली हानी पचतील खानी 84च्या. म्हणून भगवंताला कधीच विसरलं नाही पाहिजे. आणि जर भगवंताला विसरलात तर निश्चित हानी झाल्याशिवाय राहत नाही. उदाहरण म्हणून सांगते ऐका. एक जावाई आपल्या सासरवाडीला गेला आणि सासरवाडीला गेल्यानंतर काय थाट त्या जावयाचा महाराज. नाकातला मोती ठेवी गहाण पण राखी जावयाचा महिला मंडळ. राखी जावयाचा चांगली दणगट सासरवाडी दिसती. अशी ती सासू तिने सुंदर असा स्वयंपाक केला, धिरडा आणि गुळवणी. त्याला तो स्वयंपाक इतका आवडला त्याने 12 धिरडे खाल्ले आणि बघून बर गुळवणी प्याला. आणि म्हटलं आता का नाही मग आपल्या घरी गेलो ना मग आपल्या बायकोला पण सांगेल की आपल्याला का नाही धिरडा आणि गुळवणीच कर. आता तो निघाला आणि निघाल्यानंतर त्याने विचार केला जात असताना आपण जर विसरलो तर बायकोला काय सांगायचं. म्हणून तो रस्त्यानं जात असताना म्हणू लागला धिरड गुळवणी धिरड गुळवणी धिरड गुळवणी. बस स्टँडवरती गेला, बसमध्ये बसला, धिरड गुळवणी धिरड गुळवणी. कंडक्टर म्हणतं तिकीट तिकीट तिकीट, हे म्हणतं धिरड गुळवणी धिरड गुळवणी. कंडक्टर म्हणला तुझं धिरडन गुळवणी घाल चुलीत, आधी इथं तिकीट फाड. आता तिकीट फाडलं आणि कसं तरी गावाजवळ जाऊन पोहोचला. बसमधून खाली उतरला. आता घराच्या दिशेने येत असताना रस्त्यावरती केळीचं साल पडलं होतं. काय पडलं होतं? केळीचं साल. आता त्या सालीवरती याचा जसा पाय पडला, पडलं तसं घसरलं, घसरलं की पसरलं, पसरलं तिथंच विसरलं. काय आपण विसरून चालणार? धिरडा आणि गुळवणी. आता याचा नियम चुकला. हा घरी गेला आणि घरी गेल्यानंतर बायकोने हातपाय धुवायला वगैरे मस्त पाणी दिलं, चहा दिला आणि बायकोने हळूच विचारलं का हो खऱ्या अर्थानं मपल्या माईनं काय केला होता स्वयंपाक. तुम्हाला अर तुपल्या माईनं असा स्वयंपाक केलथा, मी असा जेवलो, ते तू कर. ती म्हटली हो करायला मी करते, पण नेमकं केलं काय होतं. त्यानं सांगितलं मला बाकीचं काही माहीत नाही, तुपल्या माईने केलथं तसंच कर. ती म्हटली हो. आता दवाखान्यामध्ये जरी गेलं तरी डॉक्टरांना काय सांगावं लागतो, माझा हात दुखतो, पाय दुखतो, तसं मला काहीतरी सांगा. त्यानं सांगितलं मला बाकीचं काही माहीत नाही, तुपल्या माईने केलथं तसंच कर. ती म्हटली हो तुमचे काय वायर निसटले का. आता वायर निसटल्या म्हटल्यानंतर अशी बायको हाणली महाराज. आणि हाणल्यानंतर शेजाऱ्यांना उतच असतो, आल्याच पाहिजे तेल टाकायला. तुमच्या इथे येतात का महिला मंडळ? हां. तशी ती शेजारीन आली आणि आल्याबरोबर म्हणते बाई असं कुठं असतं का, असं कुठं हाणते का, आणि तुझ्या नवऱ्यानं तर तुझी पाठ धिरड्यावणीच केली. आता ते तिथंच होतं. ते म्हणतं अगं तेच तेच धिरडा आणि गुळवणी. विठ्ठला विठ्ठल महिला मंडळ एवढा सगळा गोंधळ कशामुळे झाला? हा विसरल्यामुळे. विठ्ठला विठ्ठल एवढा सगळा गोंधळ विसरल्यामुळे झाला. तसं जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर जर त्या भगवान परमात्म्याला विसरलो तर निश्चित हानी झाल्याशिवाय राहत नाही. की तुका म्हणे त्यानी मनुष्यपणा केली हानी, देवा विसरून गेला म्हणती मी माझा, देवा विसरून गेला म्हणती मी माझा, देवा विसरून गेला म्हणती मी माझा.
म्हणून त्या भगवंताचं अखंड नामस्मरण आपण केलं पाहिजे. मग साधक तुकोबरायांकडे गेले. तुकोबरायांना म्हणतात, का हो तुकोबराया, तुम्ही म्हणता संतांच्या चरणावरती विश्वास ठेवा, संतांच्या शब्दावरती विश्वास ठेवा, तुमचा नेमकं भगवंतावरती विश्वास नाही का? तुकोबराय म्हणतात, मुळीच नाही, माझा भगवंतावरती विश्वास नाही. कारण तो भगवान परमात्मा आपली प्रतिज्ञा सुद्धा खरी करू शकत नाही आणि स्वतः खोटे बोलतोच बोलतो, पण दुसऱ्याला देखील खोटं बोलायला लावतो. मग साधक म्हणतात, केव्हा लावलं, केव्हा प्रतिज्ञा खोटी ठरली, आम्हाला तरी सांगा. तेव्हा माझे तुकोबराय सांगतात, तुकोबराय म्हणतात, एक दिवस पितामह भीष्मांनी प्रतिज्ञा केली की भगवंता, अरे कृष्णा, काहीही झालं तरी रणभूमीवर मी तुला हातामध्ये शस्त्र घ्यायलाच लावील. त्यावेळेस भगवंतांनी ही प्रतिज्ञा केली. भगवंतांनी सांगितलं, पितामह भीष्म, अहो काहीही झालं तरी मी हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही. दोघांचीही प्रतिज्ञा झाली. युद्ध सुरू झालं. पहिल्या दिवशी कौरवांनी पांडवांचा पराभव केला. दुसऱ्याही दिवशी कौरवांनी पांडवांचा पराभव केला. तिसऱ्याही दिवशी कौरवांनी पांडवांचा पराभव केला. रोज तोच प्रकार पाहून भगवंताला राग आला आणि भगवंताने रथाचं चाक काढलं आणि पितामह भीष्मांच्या अंगावर घेऊन धावले. तेव्हा पितामह भीष्म म्हणतात, भगवंता बस झाली तुझी प्रतिज्ञा खोटी. तू प्रतिज्ञा केली होतीस की हातामध्ये शस्त्र घेणार नाही, तू हातामध्ये शस्त्र घेतलंस म्हणजे प्रतिज्ञा खोटी ठरली. भस्मपणा केला खरा, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले. भीष्मपणा केला खरा, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले. भीष्मपणा केला खरा, धनुर्धरा रक्षिले. मग आता दुसरी गोष्ट कोणती आहे तुमच्या लक्षात आहे का पुरुष वर्ग? दुसरी गोष्ट कोणती? पहिली तर आहे भगवंताची प्रतिज्ञा खोटी ठरली, आणि दुसरी कोणती? भगवंत स्वतः खोटे बोलतोच बोलतो, पण दुसऱ्याला देखील खोटं बोलायला लावतो. मग केव्हा लावला ऐका, ज्या वेळेस कौरवांचा रोज पराभव पाहून, विजय पाहून, पांडवांचा पराभव पाहून भगवंताला मात्र क्रोध आला आणि भगवंतानी विचार केला की आता आपण काहीतरी केलं पाहिजे, एखादी युक्ती सुचवली पाहिजे. तेव्हा नेमकंच कौरवांकडनं अश्वत्थामा नावाचा एक हत्ती होता आणि नेमकं तो मेला. आणि द्रोणाचार्याच्या मुलाचं नाव काय आहे पुरुष वर्ग? अश्वत्थामा. मग भगवंताने अशी युक्ती सुचवली का आपण असा आरडाओरडा करू की अश्वत्थामा मेला. कुणीच म्हणायचं नाही हत्ती अश्वत्थामा मेला, फक्त आरडाओरडा करायचा की अश्वत्थामा मेला. सगळीकडे आरडाओरडा झाला की अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्यांनी हातातली शस्त्र तिकडेच फेकून दिली, धावत आले आणि सर्वांना विचारू लागले, माझा अश्वत्थामा मेला, माझा अश्वत्थामा मेला. तेव्हा सर्वांनी सांगितलं, हो तुमचा अश्वत्थामा मेला. परंतु द्रोणाचार्याला मात्र काही विश्वास बसेना. द्रोणाचार्य म्हणतात, हो तुम्ही सर्वजण जरी माझ्याशी खोटं बोललात ना, तरी माझा धर्मराज युधिष्ठिर माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही. जातो आणि त्यालाच विचारतो. आता द्रोणाचार्य येण्या अगोदर भगवान श्रीकृष्ण परमात्मा जाऊन धर्मराजांना समजून सांगू लागले. भगवंत म्हणतात, धर्मा हे बघ, द्रोणाचार्य तुझ्याकडे येतील, तुझ्याकडे आल्यानंतर तू त्यांना सांग, ते विचारतील तुला माझा अश्वत्थामा मेला का, तेव्हा तू फक्त हो म्हणायचं, तुमचा अश्वत्थामा मेला. परंतु धर्मराजे ऐकायला तयार नाहीत. धर्मराजे म्हणतात, भगवंता अरे जन्माला आल्यापासून आत्तापर्यंत एकदाही खोटं बोललो नाही आणि आताही बोलणार नाही. भगवंत म्हणतात, अरे ठीक आहे, तू खोटं बोलू नको, तू म्हण हो अश्वत्थामा मेला आणि तुझ्या मनामध्ये म्हण हत्ती. पण धर्मराजे म्हणतात, नाही देवा, मी त्यांना डायरेक्ट सांगेल अश्वत्थामा मेला पण हत्ती मेला. भगवंत म्हणतात, तो हत्ती कसा म्हणतो हेच मी आता बघतो. द्रोणाचार्य धावत आले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा भिंतीच्या आड जाऊन उभे राहिले. द्रोणाचार्य जसे धावत आले, द्रोणाचार्य म्हणतात, धर्मा अरे माझा अश्वत्थामा मेला का, माझा अश्वत्थामा मेला. तेव्हा धर्मराजे म्हणतात, अहो हो तुमचा अश्वत्थामा मेला, पण ज्या वेळेस हत्ती म्हणण्याची वेळ आली ना, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने एवढ्या मोठ्याने शंख वाजवला, हत्ती हा शब्द द्रोणाचार्यांना ऐकू दिला
नाही. तेवढ्यात अर्जुनाने बाण मारला आणि द्रोणाचार्याचा मृत्यू झाला. वदविले मुखे नारायण धर्मा अंगुष्ठच्या कर्मा साठी गेला. अंगुष्ठच्या कर्मा साठी गेला. वदविले मुखे नारायण धर्मा अंगुष्ठच्या कर्मा साठी गेला. अंगुष्ठच्या कर्मा साठी गेला. धर्मराजांच्या मुखातून हत्ती हा शब्द ऐकू दिला नाही. वैकुंठाला फक्त दोनच व्यक्ती गेल्या. एक म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबराय आणि दुसरे धर्मराजे. आता धर्मराजे ज्या वेळेस वैकुंठाला जात होते ना, त्यावेळेस त्यांच्या डाव्या पायाचा अंगठा गळून पडला. का पडला? कारण धर्मराजे आपल्या उभ्या आयुष्यामध्ये फक्त एक वेळेस खोटं बोलले होते, म्हणून त्यांच्या डाव्या पायाचा अंगठा गळून पडला. मग पुरुष वर्ग, महिला मंडळ, विचार करा, आपण दिवसातून किती खोटं बोलतो. वर जाताना आपलं काय काय गळून पडेल याचा विचार घरी गेल्यानंतर करा. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजे भगवंताने प्रतिज्ञा खोटी केली. कशा करता? आपल्या भक्ताचा विजय होण्याकरता. भगवंताने धर्मराजांना खोटं बोलायला लावलं. कशा करता? भक्ताचा विजय होण्याकरता. म्हणजे तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता खोटं बोलायला सुद्धा तयार आहे. आपली प्रतिज्ञा सुद्धा खोटी करायला तयार आहे. मग अशा गोड परमात्म्याची प्राप्ती जर आपल्याला करून घ्यायची असेल ना, तर त्याच्यासाठी काय साधन आहे? हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरणं गरजेचं आहे. कारण आपलं हित कशामध्ये आहे हे फक्त त्या संतांना माहीत आहे. अभंगाचं दुसरं त्याची माझे हित करी तिचा कळ. 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 गेले हा गोपाळ कृपा करी. गेले हा गोपाळ कृपा करी. त्याची माझे हित करी तिचा कळ. त्याची माझे हित करी तिचा कळ. जय हा गोपाळ कृपा करी. गेले जय हा हा गोपाळ कृपा करी. त्याची माझे हित करी तिचा कळ. त्याची माझे हित करी तिचा करी तिचा त्याची माझे हित करीती सकळ. जेने हा गोपाळ कृपा करी. संत हे हित करतात. कारण संत शोधून आले संत हित हित जगाचे. या जगाचं हित कशामध्ये आहे हे फक्त संतांना माहीत आहे. आणि एकदा का संतांनी आपलं हित केलं, संतांनी आपलं हित केलं का त्या परमात्म्याला आपल्यावरती कृपाही करावीच लागते. स्वहिता कारण संगती साधूची. स्वहिता कारण संगती साधूची. स्वहिता कारण संगती साधूची. स्वहिता कारण संगती कारण संगती साधूची. संगती साधूची साधूची. सोहिता कारण संगती साधूची. संगती साधूची. स्वहिता कारण संगती साधूची. स्वहिता कारण संगती साधूची. स्वहिता कारण संगती साधूची. स्वहिता कारण संगती साधू. स्वहिता कारण संगती साधूची. संगती साधूची. स्वहिता कारण संगती साधूची. संगती साधूची. भावे भक्ती हरीची भेटी तेने. भावे भक्ती हरीची भेटी तेने.
हरिमुखी गाता हरपली चिंदा हरिमुखी गाता हरपली हरिमुखी गाता हरपली चिंदा हरिमुखी गाता हरपली भावे भक्ती हरीची भेटे भावे भेट देणे हरिमुखी गाता हरपली चिंदा हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरपली हरिमुखी गाता हरपली 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 चिंता. एकदा बाबांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. संगत ही साधू संतांची केल्यानंतर त्या भगवंताची प्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून साधू संतांची संगत केली पाहिजे. कारण साधू संतांनी आपलं हित केलं की त्या भगवान परमात्म्याला आपल्यावरती कृपा करावीच लागते. मग तुम्ही म्हणाल की भगवंताने आपल्यावरती कृपा केली हे कसं ओळखायचं? माझ्या निरोपरायांनी गोड वर्णन केले. उपाधीचा उबग आला उबग झाला उपाधीचा उबग झाला उपाधीचा उबग झाला आवडला सत्संग मनी आवडला सत्संग मने आवडला सत्संग मने आवडला सत्संग मने आवडला श्रीरंग मनी आवडला श्रीरंग केली दास देव कृपा केली देवा कृपा केली दास देवा कृपा केली देवा कृपा केली भ्रांती निरसली बुद्धीची 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 भ्रांती निरसली बुद्धीची. उपाधीचा उबग झाला मनी आवडला सत्संग त्यासी देव कृपा केली भ्रांती निरसली बुद्धीची. भगवंताची कृपा आपल्यावर झाली हे कशावरून ओळखायचं? ज्या वेळेस मनाला कीर्तन ऐकावंसं वाटेल, भगवंताचं चिंतन करावंसं वाटेल, भागवत कथा श्रवण करावीशी वाटेल ना, तेव्हा समजून जायचं की आपल्यावरती भगवंताची कृपा झाली. कारण संतांनी हित केलं का भगवंताला कृपा ही करावीच लागते. आणि भगवंताचं प्रथम कार्य काय आहे? भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवारी. आपल्या भक्ताचं रक्षण करणं हे भगवंताचं कर्तव्य आहे. आणि तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता अनेक प्रकारचे अवतार धारण करत असतो. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता तो भगवान परमात्मा अनेक प्रकारचे अवतार धारण करत असतो. ज्या टायमाला या मृत्यू लोकामध्ये अनेक प्रकारचे राक्षस माजले होते, त्या राक्षसांचा नैनाट करण्याकरता देवादिदेव महादेवांनी संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाचा अवतार धारण केला. आणि तोच देव आपल्या भक्तासमोर कसा आला? मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी मल्हारी मल्हारी. कुलदेवता ही खंडेराया कुलदेवता है खंडेराया कुलदेवता ही खंडेराया कुलदेवता है खंडेराया. नाथ भैरवा कृपा करी नाथ भैरवा कृपा करी पावन झाला भक्तासाठी पावन झाला भक्तासाठी जेजूर गडावरी हो मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 हो मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 हे मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी मल्हारी मल्हारी. अशा प्रकारे त्या भगवान परमात्म्यानं आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता अवतार धारण केला आणि आपल्या भक्ताचं रक्षण केलं. म्हणून भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे. कारण आपण जर भगवंताचं नामस्मरण केलं ना तर तो भगवान परमात्मा
मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आघात निवाराया. मागे पुढे उभा राहून आपल्या भक्ताचं संरक्षण करतो. म्हणून भगवंताची भक्ती केली पाहिजे. आता आपण भगवंताची भक्ती करतो, पण कशी करतो सांगू का? सोमवार आला की महादेवाची पूजा. जसा वार बदलला का आपण देव बदलतो. उदाहरण म्हणून सांगेल ऐका. एक गणपती बाप्पांचा सेवक होता. कोणाचा? गणपती बाप्पांचा. रोज तो गणपती बाप्पांची सेवा करायचा, पूजा करायचा. आता एक दिवस त्याने सुंदर असं पाटावरती रांगोळी काढली, धूपदीप लावली, गणपती बाप्पांना बसवलं आणि गणपती बाप्पांची आरती म्हणायला सुरुवात केली. तुम्हाला येते का? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नांची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव. आता पूर्ण जर म्हटली तर 11 वाजून जातील. म्हणजे त्याने आरती म्हणायला सुरुवात केली. सुंदर अशी आरती सुरू होती. सुंदर असे मोदक समोर ठेवले होते. जसे मोदक उंदराने पाहिले, उंदराला काही दम निघाला नाही. उंदर पळत पळत आला. त्याने तो मोदक उचलला आणि पळून घेऊन गेला. आता घेऊन गेल्यानंतर हा पाहतो आणि म्हणतो, काय हा गणपती देव एवढ्या मोठ्या ढेरीचा म्हटला बसलाय पाटावर आणि ते इतकुस उंदराचं बुटुकला आलं म्हटलं, त्याच्या समोरचा मोदक उचलला आणि घेऊन गेला, तरी हा काहीच करू शकला नाही. कशाचा हा देव? देव तर खऱ्या अर्थानं उंदीरच आहे. लक्षात ठेवायचं बरं का. आता खऱ्या अर्थानं देव कोण आहे? उंदीर आहे. आता दुसऱ्या दिवशी याने पाट मांडला, पाटावरती सुंदर रांगोळी काढली, धूपदीप लावलं, उंदीर मामांना बसवलं आणि उंदराची आरती म्हणायला सुरुवात केली. तुम्हाला येते का महिला मंडळ? लक्षात ठेवा बरं का. जय देव जय देव जय उंदीर मामा, तुमच्या कष्टाची हो काय पावे सीमा, रात्री येऊनी करीचा ताट, गाडग्या मडक्यात तुमची खटपट, जय देव जय देव. आता जशी उंदीर मामाची आरती म्हणायला सुरुवात केली, ती पाहिली बोक्यानं. बोक्याला कुठं दम निघतंय? बोक्याने जी झेप मारली, एकाच घासामध्ये उंदीर गायब केला. तो म्हणला, कशाचा हा उंदीर देव? उंदीर देव नाही, खऱ्या अर्थानं देव कोण आहे? बोका. आता तिसऱ्या दिवशी त्याने काय केलं? सुंदर असा पाट मांडला, रांगोळी काढली, धूपदीप लावली आणि बोक्याला पाटावरती बसवलं. पाटावर बसल्यानंतर त्याने आरती म्हणायला सुरुवात केली. आता काय माझ्याकडे पाहू नका, मला काय बोक्याची आरती येत नाही. बोक्याची आरती म्हणायला सुरुवात केली. बोक्याची आरती सुरूच होती. ही पाहिली कुत्र्यानं. कुत्र्यालाही दम निघला नाही. म्हणलं, ह्या पठ्ठ्या इथं असताना याची पूजा. मारली झेप की बोका गायब. आता म्हणला, कशाचा हा बोका देव? देव तर कुत्रच आहे. आता चौथ्या दिवशी त्याने काय केलं? सुंदर अशी रांगोळ काढली आणि कुत्र्याची आरती म्हणायला सुरुवात केली. आता शेजारी त्याची बायको भाकरी करत होती. शेजारी बायको भाकरी करत होती. जसं कुत्र्याने त्या भाकरीला पाहिलं, पळत पळत त्या भाकरीकडे गेला, दुर्डीमधली भाकर उचलली आणि निघाल्यानंतर राग आला त्या बायकोला. तिने चुलीतलं लाकूड काढलं आणि फेकून मारलं. क्वाय 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 करत कुत्रं पळून गेलं. आता हा बायकोकडेच बघत राहिला. तो म्हटला, अरे आपण तर उगाच जगामध्ये देवाला शोधत होतो, देव तर आपल्या घरातच आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. तो बायको जवळ गेला, बायकोच्या हाताला धरलं आणि म्हटलं, बस पाटावर. ती म्हटली, बाई ह्या मेल्याच्या आज मनामध्ये आले, आज पाटावर बसवल तो, पण उद्या याच्या मनामध्ये काय आलं तर बुटानं हाणीन. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजे आपली अशी भक्ती आहे. जसं वार बदलला की देव बदलतात. सोमवार आला की शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. मंगळवार आला अनादि निर्गुण प्रगटली भवानी. बुधवार आला बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. गुरुवार आला की दत्त दिगंबराया हो, तयाला मला भेट द्या हो. शुक्रवार उजळला की आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. अगाध महिमा तुझी माऊली वार संकटाला. आई
आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी. अंबे कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी. अंबे गोंधळाला ये गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये. 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 गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधली चाळ. गळ्यात घालून कवड्याची माळ चाळ. गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधली चाळ. हे गळ्यात घालून कवड्याची माळ पायात घालून चाळ. तुला कावडी हातात परडी वाजवितो संभळ. वाजवितो संबळ देवी वाजवितो संभळ. हे धग धग त्या ज्वाळेतून आली तूच जगन्माता. भक्तीसाठी राखून येते नाव तुझे घेता. अंबे कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी. अंबे कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी. अंबे गोंधळाला ये गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये. हे गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये. एखाद्या माता माऊलीच्या अंगामध्ये संचार होऊ नये. शुक्रवार झालं, शनिवार उजळला की शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. रविवार उजळला अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरा वारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. अशी आपली भक्ती. पण महाराज म्हणतात अशी भक्ती करू नका. वार बदलला का देव बदलू नका. आपुला तो एक देव करोनी घ्यावा तेने विन जीवा सुख नो हे. एकाच भगवान परमात्म्याची आपण सेवा करा आणि त्या भगवान परमात्म्या पर्यंत जे घेऊन जाणार आहेत ना ते आहेत संत. म्हणून संतांच्या चरणावरती विश्वास ठेवा. कारण आपलं हित कशामध्ये आहे हे फक्त संतांना माहीत आहे. मग काही साधक तुकोबरायांना म्हणतात अहो तुकोबराया मान्य आहे संतांच्या चरणावरती विश्वास ठेवायचा आहे. मान्य आहे ते आमचं हित करणार आहेत. परंतु परमार्थ करत असताना जर त्या भक्ताला थकवा आला तर मग काय. माझे तुकोबराय म्हणतात अहो त्याची तर चिंता तुम्ही किंचितही करू नका. कारण भक्ताला परमार्थ करत असताना जर थकवा आला तर माझे संत एवढे दयाळू आहेत का ते भक्ताला कडेवर सुद्धा घेतात. भागलिया भागलिया मज वाती भागलिया भागलिया मज वाती भागलिया मज वातील कडिये. भागलिया भागलिया मज वातील कडिये. त्यांची आणि जोडे सर्व सुख 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 त्याची माझे तिची माझे हित करीती त्याची माझे तिची माझे हित करीती त्यांची आणि जोडे सर्व सुख 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 त्याची माझे त्याची माझे हित करीती त्याची माझे
करीती सकळ करीती सकळ भागलिया मज वाहती लकडिये त्यांची आणि जोडे सर्व सुख. परमार्थ करत असताना जर भक्ताला थकवा आला तर संत काय म्हणतात, थोडे आहे थोडे आहे चित्त साह्य झाली या, असा धीर संत महात्मे देतात, कडेवरती घेतात. आणि संतांनी एकदा कडेवरती घेतलं का तो भगवान परमात्मा कृपा केल्याशिवाय राहत नाही. त्या भक्ताच्या सर्व सुखाची जबाबदारी तो भगवान परमात्मा घेतो. आणि मग ज्याला हात नाहीत त्याला हात देतो, ज्याला पाय नाहीत त्याला पाय देतो. आंधळ्याची डोळे पांगळ्याची पाय बहिरे ऐकती कानी रे. बरं मला सांगा, माणूस बहिरा का होतो, कशामुळे होते? नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेदशास्त्र पठन, गर्भी बहिरा झालो त्या गुणे. परिणाम माणूस बहिरा होतो. एकदा माणूस बहिरा झाला की कोण कुणाला काय म्हणते काही समजत नाही. उदाहरण म्हणून सांगेल ऐका. एक मेंढपाळ होता. मेंढपाळ माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे? मेंढपाळ होता आणि मेंढ्या राखण्याकरता तो शेतामध्ये गेला. पण तो मेंढपाळ बहिरा होता बरं का. आणि मग मेंढ्या राखण्याकरता तो शेतामध्ये गेला. दुपारची वेळ होती. त्याने मेंढ्या चरण्याकरता सोडून दिल्या आणि विचार केला थोडंसं जेवण करावं. सुंदर असं जेवण एका झाडाखाली बसून केलं आणि विचार केला मेंढ्या तर समोरच आहेत, चरत आहेत, थोडीशी झोप घ्यावी. आता त्याने जशी झोप घेतली 2 तास त्याला जागच आली नाही. 2 तासानंतर जेव्हा जाग आली, इकडे तिकडे पाहिलं, त्याची एक सुद्धा मेंढी त्याला दिसली नाही. आता काय करावं? नेमकंच त्याला समोर एक शेतकरी दादा दिसला. धावत त्याच्याजवळ गेला. पण तो शेतकरी दादा कसा होता? राईट, तो शेतकरी दादा होता बहिरा. आता शेतकरी दादा बहिरा असल्यामुळे हा त्याच्याजवळ गेला आणि म्हटला, अरे शेतकरी दादा, तू माझ्या मेंढ्या पाहिल्यास का? आता त्याने हाताचा संकेत असा केल्यामुळे शेतकरी दादाला काय वाटलं, तुम्ही या शेतामध्ये काय लावले? आता तसं म्हटल्यानंतर तो म्हटला, या शेतामध्ये आम्ही कांदे लावलेत. याला वाटलं हा म्हणतो तुझ्या मेंढ्या या दिशेने गेल्या. हाताच्या संकेतानं तो त्या दिशेने गेला. पण नशीब त्या मेंढपाळाचं, त्याच्यात सर्व मेंढ्या त्याला सापडल्या. त्याने विचार केला, अरे एवढ्या 20-25 मेंढ्या त्या शेतकऱ्यांनी आपल्याला सापडून दिल्या. जास्त काही नाही, त्याच्याकडे एक पाय मोडलेलं मेंढरू होतं. म्हणला जास्त काही नाही, पण हे पाय मोडलेलं मेंढरू आपण त्याला बक्षीस म्हणून देऊ. ते मेंढरू घेऊन तो निघाला. शेतकरी दादा जवळ आला आणि शेतकरी दादाला म्हणतो, शेतकरी दादा, अरे माझ्या एवढ्या 20-25 मेंढ्या तुम्हाला सापडून दिल्यास ना, त्याबद्दल जास्त काही नाही. हे पाय मोडलेलं मेंढरू मी तुला बक्षीस म्हणून देतोय, हे तू घे. आता तो शेतकरी दादा म्हणतो, हो मी तुमच्या मेंढ्या पाहिल्याच नाही, तर तुमच्या मेंढ्याच्या ह्या पाय कशाला मोडू? आता असं म्हटल्यानंतर दोघांचं भांडण सुरू. हा म्हणतो, अरे शेतकरी दादा, एवढ्या मेंढ्या सापडून दिल्यास माझ्या 20-25, घे ना हे मेंढरू. तो म्हणतो, अरे तुझ्या मेंढ्या पाहिल्याच नाहीत, तुझ्या मेंढराचा मी पाय कशाला मोडू? दोघांचं भांडण सुरू झालं. आता दोघांनी विचार केला, आपण गावच्या पाटलाकडे जाऊ म्हटलं. आणि पाटलाकडे जाऊन पाटील जो म्हणाल ते आपण करू. आता दोघंजण पाटलाकडे आले. परंतु नेमकंच पाटलाचं आणि पाटलाच्या बायकोचं झालं होतं भांडण. आणि रागाच्या भरात तिनं घर सोडून बाहेर निघाली. पण पाटील कसा होता? बहिरा होता. आता ती जशी बाहेर निघाली तसे हे दोघं आतमध्ये गेले. प्रथम तो मेंढपाळ म्हटला, पाटील साहेब, अहो याने माझ्या 20-25 मेंढ्या मला सापडून दिल्या, म्हणून माझ्याच्याने याला जास्त काही देणं होत नाही, म्हणून कमीत कमी मी माझं एक पाय मोडलेलं मेंढरूक आहे ना, ते बक्षीस म्हणून देतोय. आता तो शेतकरी दादा म्हणतो, हो पाटील साहेब, अहो मी याच्या मेंढ्या पाहिल्याच नाहीत, तर याच्या मेंढराचा मी पाय कशाला मोडू? आता पाटील म्हणतो, तुम्ही दोघांनी मला कितीही काही सांगितलं तरी मी माझ्या बायकोला घरात घेणार. विठ्ठला विठ्ठला म्हणजे एकदा माणूस बहिरा झाला, कोण कुणाला काय म्हणते काहीच समजत नाही. म्हणून जोपर्यंत कानाने ऐकायला येतंय तोपर्यंत भगवंताचं भजन करणं कधी सोडायचं नाही. म्हणून सर्वांनी एकदा हात वरती घ्यायचे, महिला मंडळ, पुरुष वर्ग एकदम टाईट, कारण जर असे केले तर सांध्यावाद होत असतो बरं का. महिला मंडळ
सर्वांनी हात वरती घ्यायचे, पुरुष वर्ग सर्वांनी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. दो अक्षर का प्यारा नाम, श्रीराम जय राम जय जय राम. दो अक्षर का प्यारा नाम, श्रीराम जय राम जय जय राम. बन जाएंगे तेरे बिगड़े काम, श्रीराम जय राम जय जय राम. बन जाएंगे तेरे बिगड़े काम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बन जाएंगे तेरे बिगड़े काम, श्रीराम जय राम जय जय राम. बन जाएंगे तेरे बिगड़े काम, श्रीराम जय राम जय राम. अक्षर का प्यारा नाम, श्रीराम जय राम जय जय राम. दो अक्षर का प्यारा नाम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. महिला मंडळ, पुरुष वर्ग, तरुण वर्ग घ्या हाताखाली. तुम्हाला हाताखाली घ्या म्हणायची गरज लागली नाही, तेवढे मंच तुम्ही फार हुशार आहात बरं का. सुंदर अशी सेवा. असं सुंदर असं तुम्ही भजन मी म्हटल्यामुळं केलं, त्याबद्दल एकदा स्वतः करता जोरदार टाळ्या वाजवायच्यात. आपण जर भगवंताचं नामस्मरण केलं ना, तर तो परमात्मा आपल्या सर्व सुखाची जबाबदारी तो घेतो. हेच अभंगाचे जगद्गुरु तुका म्हणे शेष